तर भगवद्गीता अध्याय 10वा विभूती योग. तर आपण चतुश्लोकी भगवद्गीता सुरू केली होती. 8, 9, 10, 11 हे जे महत्वाचे श्लोक आहेत ते आपण सुरू केले. तर 8वा श्लोक आपण बघितला होता. काय म्हणतोय, तर आपण पहिलेच बघितलं गीता काय आहे. गीतेमध्ये आपल्याला काय माहित पडतं, श्रीकृष्णांतर्फे स्वतः ते सांगतात ते मी कोण आहे. अहम सर्वस्य प्रभवो, एका शब्दातच सांगतात की मी सर्वांचा प्रभू आहे. कशा प्रकारे ते सिद्ध होईल, मत्त सर्वम प्रवर्तते, सगळ्यांची निर्मिती ही माझ्यापासून झालेली आहे. हे जे जाणतो, इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्वित. हा जो हे माझ्याबद्दलचं जे सत्य जाणतो, जो कोणी, त्याला तो व्यक्ती बुद्धिमान. तो बुद्धिमान आहे, तर त्याची बुद्धिमत्ता कशी प्रकट होईल, कशा कुठल्या कार्यामध्ये प्रकट होईल, तो माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतो. भक्तीमध्ये संलग्न झाला, बरेच जण संलग्न होतात भक्तीमध्ये, पण अंतःकरण पूर्वक मला भजतात. तर भक्ती करणारे पण भरपूर आहे, पण काही लोक भक्ती करतात ते काय म्हणतात त्याला, एक आपला स्वार्थ पण असतो, आडतो अर्थार्थी जिज्ञासू. मला पैशाची गरज आहे, किंवा मला काही पीडा आहे, विपदा आहे, ती जाण्यासाठी भगवंता वाचवा, तर ही भक्ती झाली. पण पूर्णपणे काय निस्वार्थ भक्ती नाही. तर अंतःकरणपूर्वक भक्ती करण्यासाठी काय पाहिजे, हे पूर्णतः व्यक्ती जाणणं पाहिजे की भगवंत अहम सर्वस्य प्रभव आणि मत्त सर्वम प्रवर्तते. माझ्या त्यांच्या व्यतिरिक्त कोणी करता नाहीये. तर हे प्राकट्यकरण होईल त्याच्यात की भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न होऊन अंतःकरणपूर्वक तो भगवंतांची अर्चना करेल, त्यांना सरेंडर होईल, त्यांना शरणागत होईल. तर हे कधी होईल, जेव्हा आपण अशा व्यक्तींकडनं श्रवण करू. तर गुरु शिष्य परंपरेमध्ये आलेल्या प्रमाणित अधिकाऱ्याकडूनच आपण भगवद्गीतेचं ज्ञान प्राप्त करायला हवं. नाहीतर काय होईल, जे प्रबोध लिहितात की गीतेवर निरर्थक भाष्य करणारे भरपूर लोक आहेत, ज्यांना स्वतःच कृष्णावर काय नाहीये, विश्वास नाही, ते स्वतःच कृष्णाला मानत नाहीये. पण त्यांच्यात आणि अशातर्फे आपण अशा लोकांकडनं आपण गीतेचं ज्ञान प्राप्त केलं तर जो वक्ता त्याच्यातच फरक पडला नाही तर श्रोत्यावर काय पडेल. म्हणून सदैव काय करावं, अं, अधिकृत व्यक्तीकडनं श्रवण करावं. तर अथर्व वेदामध्ये गोपाल तापानी उपनिषद आहे, त्याच्यात काय म्हटलेलं आहे की, तर पुष्टी देतात. जे जे वाक्य आहेत ना, समजा कोणी म्हटलं अरे हे असं आहे, तर त्याला एक पुष्टी देणारे काही शास्त्रीय नॉलेज पण कर. तर भगवंत म्हणतात हे अहम सर्वस्व प्रभू. तर या गोपाल तापानी उपनिषद मध्ये काय म्हटलेलं आहे, यो ब्रह्मांडम विदधाती पूर्वम यो वै वेदांश गापयती स्म कृष्ण. ही श्रीकृष्णानेच प्रारंभी ब्रह्मदेवाला वेद प्रदान केले आणि त्यांनीच गतकाळात वेदाचा प्रसार केला. तो वेदिक आपल्या सगळ्यांना एवढं माहिती आहे काय, की ब्रह्मदेव या ब्रह्मांडाची उत्पत्ती करतात. ब्रह्मदेव सर्वप्रथम जीव आहे, हे की नाही. हे एक माहित नसतं कोणाला की ब्रह्मदेवांना कुठून देणार, त्यांची उत्पत्ती कुठे झाली. तर हे खूप महत्वाचं आहे. खूप कमी लोकांना माहिती. म्हणून इथे सांगितलं की बेसिकली श्रीकृष्णानेच प्रारंभी ब्रह्मदेवाला ज्ञान दिलेलं आहे. नंतर पुन्हा नारायण उपनिषदामध्ये म्हटलंय की अथ पुरुषो हवै नारायणो अकामयत प्रजा सृजेती, की त्यानंतर भगवान नारायणांनी जीवांना उत्पन्न करण्याची इच्छा केली. म्हणजे बेसिकली निर्मिती झाल्यानंतर. तर तर हे वेगवेगळे उपनिषद काय सांगतात आहे, की सगळे जीव म्हणजे जे जीव आध्यात्मिक जगात राहण्याची इच्छा ज्यांना इच्छा नाहीये, त्यांच्यासाठी भौतिक जगाची उत्पत्ती केलेली आहे. आणि त्यांच्या त्यांच्या शुद्धीकरणावर अवलंबून त्यांना 84 लक्ष योनीतील एक शरीर मिळतं.
सगळ्यात शुद्ध म्हणजे बेसिकली सगळ्यात शुद्ध जीव इन द सेन्स त्याचं हृदय स्वच्छ आहे ते ब्रह्मदेव, त्यांना हे ऍक्च्युअल ज्ञान प्रदान केलं जातं. नंतर सगळ्यांची उत्पत्ती होते. तर असे बरेचसे जे आहेत या श्लोकाला पुष्टी देणारे श्लोक इतर आहेत, इतर उपनिषदांमधनं दिलेले आहेत. नेक्स्ट वर्स आहे, श्लोक आहे 9वा, की हे जे भक्ती करणारे यांची वैशिष्ट्य काय. कोण करतात वैशिष्ट्य कशाची कोणाची वैशिष्ट्य. ज्यांनी हे जाणलेलं आहे कृष्ण सगळ्यांचे उत्पत्ती करताय बेसिकली आणि सगळ्यांचे प्रभू आहेत, ते भक्तीमध्ये संलग्न आहे. तर कशा प्रकारे संलग्न आहे हे की नाही. म्हणून हा उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे, मग कसा आहे. तर सांगतील का रे उत्तम काय करतो, तो बॉलिंग टाकतो किंवा फिल्डिंग करतो किंवा बॅटिंग, काहीतरी त्याचे वैशिष्ट्य सांग. तर हा व्यक्ती कोण आहे, काय करतात ते मच्चित्त मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती. तर या अशा प्रकारे भक्ती करणारे लोक जे सॉर्ट ऑफ सत्वगुणात करतात आहे. म्हणजे आता शुद्ध सत्वमध्ये येण्यासाठी आपल्याला निष्ठेच्या वरती जावं लागेल. निष्ठा रुची आसक्ती भाव, तर पहिले निष्ठाच्या वरती बेसिकली सत्वगुण ऍक्च्युअल प्रकट व्हायला सुरुवात होते. पण शुद्ध सत्व प्रेमानंतरच येईल, म्हणजे इव्हन बेसिकली भाव आणि प्रेमच्या ह्याच्यावर. पण या ज्याने हे जाणलेलं आहे तो इतर कुठल्याही भौतिक गोष्टीकडे आकर्षित होणार नाही. तर त्याची वैशिष्ट्य काय. तर फर्स्ट थिंग आहे, तो करणार काय, बोलणार काय, कोणाशी संग करेल, हे की नाही. आपल्या म्हणजे कावळ्यांना ना उघड्यावरून तुम्ही उचलून घ्या आणि चांगल्या मस्त सुगंधी बगीच्यात नेऊन सोडा, अर्धा तासात काय सापडेल, ते परत तिकडे घेऊन बसतील सुगंधित त्याचं नेऊन घेऊन. कारण काय, त्यांचं नेचर ते आहे, हे की नाही. तर त्याच प्रकारे तो संघ, जसं नेचर तसं तो व्यक्ती संघ घेतो, तामसिक राजसिक किंवा शुद्ध संघ. आणि त्या प्रकारे त्यांचे सब्जेक्ट असतील, चर्चेचे विषय काय असतील, त्या प्रकारे जो संघ तसा तर हे जे भक्ती करणारे व्यक्ती आहेत यांचा संघ असेल फक्त बोधयंत परस्परम, जे जे फक्त जे श्रीकृष्णाला पूर्णपणे समर्पित आहे अशा लोकांचाच ते संघ करतात. शुद्ध माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त सदैव माझ्यामध्येच वाचते, त्यांचं चित्त नेहमी श्रीकृष्णावर आहे. म्हणून ते शोधतील असे कोण आहेत जे श्रीकृष्णांवर पूर्ण आश्रयित आहे, त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते. कार्य श्रीकृष्णांची सेवा आणि एकमेकांमध्ये माझ्याबद्दल चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अत्यधिक संतोष आणि आनंद प्राप्त होतो. ते म्हणत नाही चला आता थोडं पिक्चर बघून येऊ किंवा फिरून येऊ, लॉंग ड्राईव्हला जाऊ, नाही. त्यांचं काय असेल, अधिकाधिक सेवा, कृष्ण कथा, यात ते अत्यधिक संतोष आणि आनंद प्राप्त. मेन लोक संघ काय करतात, टाइमपास व्हायला पाहिजे, म्हणजे आनंद, अरे चलो मजा करेंगे, है की नाही. त्यांचा त्यांचा विषय वेगळा, जसा तामसिक लोकांचा वेगळा, ते बारमध्ये बसतील, हे की नाही. जे राजसिक दुसरे काय करतील, तो भक्ती जे करतात आहे, त्यांचं काय असेल, मेन कृष्ण हे केंद्रबिंदू. त्यांची सेवा कशा प्रकारे, चला आता बुक डिस्ट्रीब्युशन करूया, मोठा स्कोर, हे कशासाठी, कृष्ण प्रचार होण्यासाठी. येतं लक्षात. तर हा एक त्यांचा मेन काय, तुष्यंतीचा आणि रमंतीचा त्यांच्या जीवनाचा हेतू, संतोष आणि आनंद हा कृष्णाला केंद्रित राहील. तर ही आहे शुद्ध भक्ताची लक्षणे. अलग लक्षण. फर्स्ट आहे ते स्वतः श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न झालेले. सेकंड, आपल्याला संघ पाहिजे प्रोत्साहन देण्यासाठी, म्हणून ते समसंग सत्संग जो असा शोधतात की जे समान विचारांचे. आणि तिसरं, सतत त्यांच्याशी कृष्ण कथा करणे आणि कृष्णाबद्दल विविध प्रकारच्या नवीन गोष्टी जाणण्याचा प्रयत्न करणे. प्रभुपाद लिहितात, असे भक्त केवळ दिव्य विषयांची चर्चा करतात. दिव्य विषय, लौकिक नाही, अलौकिक.
लौकिकवाला न्यूज चॅनल उघडा, हजारो करोडो लाखो तुम्हाला इथे हे झालं तिथे ते झालं, त्यांनी आपल्या आध्यात्मिक प्रगतीत शून्य प्रमाणे प्रगती होईल. म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपली काही प्रगती होणार नाही. म्हणून फक्त दिव्य विषयांची चर्चा करते. हे त्यांचे काय झाले लक्षण झाले. हे का बरं? तर आता प्रभुपाद तात्पर्य लिहितात कशा प्रकारे महाप्रभूचं उदाहरण की एक जो शेतकरी किंवा जो ज्याची एक बाग आहे, तर तो त्याला काय म्हणू बागकाम करणाऱ्याला, हा, माळी माळी, हा, एक माळी आहे. तर त्याला माहिती आहे की अरे मला हे बगीचा काय करायचा, मस्त सुशोभित करा, म्हणजे जसे फुलं फळं आलेली पाहिजे. तर तो पहिले बीजारोपण करतो सगळीकडे. मग पहिले जंगल आम्ही जमीन आहे, तो खणतो, त्याच्यात बीज रोपण करतो, नंतर काय करेल खत टाकेल, नंतर काय करेल जलसिंचन करेल, आणि करत करत राहील करत राहील. आणि मग नंतर काय करेल, अनावश्यक गवत वगैरे उपटून फेकून देईल. म्हणजे संपूर्ण पौष्टिक आणि जलसिंचन कुठे मिळेल त्याला, त्या ज्या रोपाला ज्याला जे त्या झाडाला ज्या द्यायचं आहे त्यालाच मिळेल. आता अर्ध्याच्या पेक्षा जास्त खत कोण घेतं, गाजर गवत किंवा जे काय असेल अनावश्यक, ते त्याच प्रकारे प्रत्येक भक्त हा मायाप्रमाणे त्याला बीज देत कोण, कृष्ण आणि गुरूंच्या कृपेने काय मिळालंय, भक्तिलता बीज. त्याला श्रवण कीर्तन अर्चना वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदन, हे की नाही, या या सगळ्या या गोष्टीला काय म्हणतात जलसिंचन करणे. आणि खत पाणी घालणे म्हणजे काय, कुंपण घालणे वगैरे, सत्संग. जर सत्संग नसेल तर आपण हे सगळं करू, पण सगळं ते कोण घेऊन जाईल, गाजर गवत जसं घेऊन जाते. म्हणून कुंपण घालणे म्हणजे सत्संग. आणि त्यात मध्ये फर्टिलायझरचं काम काय करतं, बोधयंत परस्परम. अरे याच्याकडनं नवीन गोष्ट ऐकली, याच्याकडनं अरे मी गीतातून काय ऐकलं, मी भागवतून नाही ऐकलं, मी चैतन्य चरितामधून काय ऐकलं, भक्ती रसामृत सिंधू काय म्हणतो, उपदेशामृत, त्यांनी काय होतं खत पाणी. तर याप्रमाणे ही भक्तिलता बीज आपल्या 16 माळा सत्संगामध्ये काय होईल, एकाग्रतेने जेव्हा होईल तेव्हा हे बीज काय होईल, अंकुरेल. आणि नंतर मग रोप रोप होऊन त्याचं झाड. आणि बेसिकली हे रोप श्रीकृष्ण म्हणजे हे ब्रह्मांड छेदून जाईल. भक्ती ही दिसत नाही भक्तीला तर, पण तिचा आश्रय घेण्यासाठी ते कुठे जाईल, भगवंतांच्या चरणाशी आश्रय घेईल. तेव्हा कुठे फल आणि फुलं दिसतील त्याला, तरी तो जलसिंचन करतच राहत. आणि अशा प्रमाणे तो भौतिक जगात राहूनही काय करू शकतो, या भक्तिलतेचे जे कृष्ण प्रेम फळ आहे त्याचा अनुभव करू शकतो, चाखू शकतो. येतं लक्षात? तर यासाठी हे आवश्यक काय आहे, जलसिंचन आणि कुंपण घालणं. जलसिंचन म्हणजे नवविधा भक्ती, आणि सत्संग म्हणजे बेसिक कुंपण. आलं लक्षात? आणि भक्तांसमोर जेव्हा कृष्ण कथा चर्चा होते त्याला काय म्हणतात, रासायनिक त्याला रासायनिक नाही, काय म्हणतात त्याला, खत पाणी घालणे, खत घालणे. अशा प्रकारे ही आध्यात्मिक लता, भक्ती लता, ही आपल्याला कृष्ण प्रेम याचं फळ देईल. तर शेवटच्या पॅराग्राफ मध्ये प्रभुपाद लिहितात जे की जसं भगवद्गीता आहे तसं भागवत आहे, तर याच्यात कुठल्याही प्रकारचा भौतिकता आढळणार नाही. श्रीमद भागवत मध्ये धर्म अर्थ काम मोक्ष यालाही थारा नाही, फक्त कृष्ण प्रेम, सॉरी कृष्ण कथा म्हणजे कृष्ण फक्त आध्यात्मिकता आहे. म्हणून प्रत्येकाने काय करावे, या कथेचा लाभ घ्यावा. म्हणजे ते बीज जे आहे त्याला जलसिंचन नाही केलं काय होणार, काय होईल, ते सुकून जाईल, इन्व्हर्ट ते किडे खाऊन टाकतील त्याला.
हे की नाही, ते सुकून देईल. नंतर पाणी घातलं ते बाहेर निघणार नाही त्यात. म्हणून त्याचा फायदा घेणे. उदाहरण काय दिलेलं आहे? ज्याप्रमाणे एक युवक आणि युवती एकमेकांच्या सहवासात आनंद प्राप्त करत असतात, त्याचप्रमाणे कृष्ण भावनेमधील साक्षात्कारी व्यक्ती अशा दिव्य कथांचे श्रवण करण्यामध्ये आनंद प्राप्त करतो. या दिव्य कथा कोण आनंद प्राप्त करू शकतो? जोपर्यंत आपल्याला त्यांच्याशी प्रेम होणार नाही. श्रीकृष्णाची जोपर्यंत प्रेम. तर आता बघतो आपण, युवक युवती मोबाईलवर एक दोन चार तास करतात, त्यांना काय होत नाही, संतुष्टी येत नाही. कारण काय झालेलं आहे, तो सहवास हवा हवा असा वाटतो. तसाच कोणाला वाटेल? हे बुद्धिमान व्यक्ती ज्यांनी जाणलेलं आहे की कृष्ण कोण आहे, त्यांनाच कृष्ण कथा हा आवडायला लागला. तर हे उदाहरण लक्षात घ्या. उदाहरण काय आहे? युवक युवती जसा एकमेकांच्या सहवासात काय आनंद प्राप्त करतात, तसा शुद्ध भक्त हा श्रीकृष्णाच्या कथेमध्ये आनंद प्राप्त करतो, त्याला रुची येते. दुसरं उदाहरण आहे की जसं मासा आहे, मासा मासा पाण्याशिवाय राहू शकतो का? तसाच भक्त जो आहे, हा कृष्ण कथा कथन किंवा श्रवण केल्याशिवाय राहू शकत. ही दोन उदाहरणं. तर ही जी मी काय सांगितलेलं आपण काय बघतो, ही शुद्ध भक्तांची लक्षणे आहेत. ही सगळी आपण लिहिलेली आहेत. त्यात हे दोन उदाहरणं देणे पण आवश्यक आहे. जर का हा व्यक्ती अशा प्रकारे भक्ती करत असेल, तर काय करतात? कृष्ण स्वतः नोंद घेतात. 10वा श्लोक. तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धी योगम तम येन माम उपयांती. जे प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असतात, त्यांना मी असे ज्ञान देतो, त्यामुळे ज्यामुळे ते मला येऊन पोचतो. तर ते, आता आपण एवढे प्रयत्न करतात, तर बरेचदा आपल्याकडनं काय होईल? उत्साह चालला जाईल किंवा अडथळे येतील. तेव्हा कृष्ण म्हणतात, अरे पूर्ण जगातील लोक मला काय करत, माझ्याकडे बघत नाही, माझ्याकडे लक्ष देत नाही. पण हे काही काही लोक जे आहेत ते माझी भक्ती करतात आहे. तर त्यांच्या जीवनातील अडथळे मी काढेल. कसे? त्यांच्या हृदयातून मी त्याला ज्ञान देईल. अरे हे कर, हे कर, हे असं केल्याने तू इथून जा. ददामी बुद्धी योगम. तर ही आहे श्रीकृष्णांची काय? परम आत्मीयता. कोणाशी? शुद्ध भक्त. एकदा का त्याने बघितले की हा माझा भक्त आहे, तेव्हा ते स्वतः त्याची जीवनाची डोर आपल्या हातात घेतात. म्हणून काय आवश्यक काय? कृष्ण कोणाला कोणाची डोर हातात घेतात? जेव्हा तो म्हणतो श्रीकृष्णच माझं ध्येय आहे, आणि हे ध्येय निश्चित करायसाठी मी प्रयत्न करतोय. अलग लक्ष. तेव्हा कुठे कृष्ण काय करतील? त्याचा जो मार्ग आहे तो हळुवारपणे मोकळा करतील. चलो ठीक आहे, अडथळे काढतील. अखेरीस त्याला ध्येय प्राप्ती होईल. तर हे लक्षात घ्या. सगळ्या आपण योग शिडी बघितली 6व्या अध्यायामध्ये, हे की नाही, की जे जनावरांसारखं लाईफ, आहार निद्रा भय मित्रांचा कुठला लॉ नाही, कुठला नियम नाही, काही नाही, आम्हाला यम नियम माहित नाही. हे सगळ्यात खालचं असतं. तो आहे द्विपद पशु म्हणतात त्याला. काय म्हणतात? पशु आहेत, त्यांना 4 पाय आहेत. पण तो मनुष्य शरीर प्राप्त केल्यानंतरही तो म्हणतो मला काही नियम नाहीये. तो झाला द्विपद पशु. त्यानंतर कोण येतात? ते म्हणतात अरे कर्म करा आणि काय करा? आनंद लुटा. म्हणजे कष्ट करा आणि आनंद घ्या. ते झाले कर्म. कर्मी त्याला म्हणू आपण. कर्मी म्हणजे काय? त्याच्यात कुठल्या प्रकारे भक्त नाही आला, तर कठोर परिश्रम करतात. पण जेव्हा असे लोक म्हणतात अरे मी कर्म करतोय, पण तो काहीतरी कृष्णाला मी अर्पण करतो, काय झालेलं आहे? कृष्ण सेंटर मध्ये आलं. म्हणजे तो म्हणतो की मी
माझं कर्म सोडू शकणार नाही. कृष्ण पाहिजे मला, पण मी कर्माला आसक्त आहे, त्याला म्हणतात कर्मयोग. कर्मयोगाची व्याख्या काय आहे? जो व्यक्ती कर्माला आसक्त आहे, आपलं कर्म म्हणजे जे काय पैसा कमवणार नाही, खूप पैसा कमाने, फक्त चलो कृष्ण है, कृष्ण सेंटर है, कृष्ण ने सब बनाया है, कृष्णाला मी माझं कर्मफळ अर्पण करतो. तर योग म्हणजे कृष्ण. जिथे कृष्ण आहे त्याला तो योगी झाला, योग आला. पण आता काय झालं, इथे कर्म आसक्त म्हणून तो कर्मयोगी झाला. आलं लक्षात? दुसऱ्या त्याच्यापेक्षा बेटर काय आहे? जे लोक म्हणतात की अरे श्रीकृष्ण ध्येय आहे, याचे ध्येय श्रीकृष्णच आहे, पण तो कर्माला असेल. पण दुसरा व्यक्ती जो आहे तो कृष्णाला जाणण्यासाठी जे ज्ञान आहे त्याच्यात आसक्त झालाय, ज्ञानी. तर असे काही ज्ञानी आहेत जे श्रीकृष्णांशी बेसिकली, म्हणजे श्रीकृष्णाला पूर्ण जाणत नाही तरी या भौतिक जगाशी त्यांना कर्माला अनासक्त झालेत. काय झालं, एक स्टेप अहेड, ते कर्म सोडून देत, ते ज्ञानावर आधारित. अरे भौतिक जग कशा प्रकारे आहे, है ना? भूमी राबवणलो वायुकम मनो बुद्धिरेवच अहंकारम इति हमने भिन्ना प्रकृती रष्टता, की मी हे नाहीये, हे भिन्न आहे, मी आत्मा आहे. आत्म्याला याच्यातून काय आनंद मिळणार आहे, हे सगळं जड असतं. तो झाला ज्ञानी. तो म्हणतो अरे या ब्रह्मांडा काय ब्रह्मानंद आहे, अहम ब्रह्मास्मी. तो झाला ज्ञान योगी. काय झाला तो? ज्ञान योगी. आता थर्ड स्टेज त्याच्यापेक्षा बेस्ट आहे की याचे कृष्ण ध्येय आहे, पण ज्ञानीला माहितच नाही की कृष्ण काय आहे, साक्षात परमपुरुष सच्चिदानंद विग्रह आहे, पुरुषोत्तम, ते माहित नाही त्याला. त्याला काय वाटतं, भगवंतांच्या शरीराचं ते तेज जे आहे, ब्रह्म तो म्हणतात ब्रह्मण, तो म्हणतो तेज भरपूर आहे. तर ती एक, ते परमसत्य आहे, पण अर्धवट नॉलेज आहे. पण त्याला ज्ञानयोग जसे त्याला या ब्रह्मांड या भौतिक जगाशी तरी काही घेणं नाही. तो काय परम, त्याच्या बेसिकली वन स्टेप अहेड, तो झाला ज्ञानयोग. नेक्स्ट आहे जो भगवंतांना बघतो की जो सगळ्यांच्या हृदयात आहे, कोण? परमात्मा म्हणून आहे. ठीक आहे ना? आणि तो परमात्म्यावर ध्यान करतो, त्याला म्हणतात ध्यानयोगी. आणि त्याच्याही पेक्षा तर ध्यानयोगी पण काय, तर परमसत्याची दुसरी स्टेप परमात्मा, आहे की नाही? पहिले भ्रमण, नंतर परमात्मा. त्याच्याही पेक्षा बेस्ट कोण आहे, सगळ्यात सगळ्यात सर्वोत्तम योगी कोण आहे? भक्त. जो भक्ती योगी आहे, जो म्हणतो अरे परमसत्य हे भ्रमण पण आहेत, परमात्मा पण आहेत, पण साक्षात परमपुरुष भगवान आहे, आणि त्यांची मी डायरेक्ट सेवा करेन. कसं? सर्व जे भौतिक जगात आहे ते त्यांना अर्पण करू. फुलं आहे अर्पण करा, फळ आहे अर्पण करा, प्रॉपर्टी आहे अर्पण करा, हे की नाही? सर्व काही त्यांचं आहे, तर त्यांच्यासाठी यूज करा. तर हा आहे बुद्धियोग म्हणजे भक्तियोग. तर याला इथे ददामी बुद्धी योग म्हणलंय ना, म्हणून प्रभुपाद तो स्पष्ट करता, हा बुद्धियोग काय? हा भक्तियोग आहे. ही बुद्धी कशी, तो बुद्धी ही भक्तियोगात कशी काय टर्न झाली, जेव्हा तो म्हणतो अहम सर्वस्व प्रभू, म्हणजे भगवंत सर्वस्व प्रभू, आणि त्यांच्यातून सगळं काय निघालं. तरी मी म्हणतो माझी प्रॉपर्टी आहे, माझी प्रॉपर्टी आहे. तुम्ही मला प्रसन्न कसं कराल, की मला देऊन ना, तुमच्या हे तुम्हाला सापडलं, त्याचा लिहिलं आहे माझी आहे, तुम्ही माझ्याकडे आणून दिलं, मी प्रसन्न होईल, की तुम्ही मी वापरून हे होईल. मग तो जो व्यक्ती आपली बुद्धी अशा प्रकारे वापरतो, झाला बुद्धियोगी. ददामी, ते भगवंत आपल्याला देतील, काय देतील? ज्ञान देतील, की कशा प्रकारे सगळी काय प्रॉपर्टी माझी आहे. कारण जीव हा तटस्थ असल्यामुळे चुका करेल, पण भगवंत करेक्ट करतील आपल्याला, ज्ञान देऊन. तर पहिली कृपा कशी काय करतो भगवंत, ते ददामी बुद्धियोगम करून गुरु देव, पहिले गुरु स्वीकार. तर त्या गुरुच्या माध्यमातून आपल्याला भगवंतांची कृपा मिळेल. आणि त्यामुळे तेषाम एवानुकंपार्थम अहम अज्ञानजम तमः नाशयामी आत्मभावस्तो ज्ञानदीपेन भास्वत.
की कालांतराने आपण बघतो की आपली हे होईल, काय होईल, एकाच जन्मामध्ये आपण परिपूर्णता प्राप्त केली नाही, परत काय होऊन मायेच्या जाळ्याने आपण दुसऱ्या शरीरात जाऊ, हे की नाही. तर डायरेक्ट भक्तीशी कनेक्ट झालो का आपण, नाही. तर तेव्हा भगवंत काय करतात, तेशाम एवानुकंपार्थम, विशेष अनुग्रह करतात भगवंत. आणि काय करतील त्याला, त्याच्या हृदयातील अंधकार नाहीसा करतील, कशाने, ज्ञान दीपेन भासू, की आपल्या हृदयामध्ये अनर्थ जे आहेत ते शुद्ध कृष्ण प्रेम जागृत होण्यापर्यंत ते बॅक्टेरिया सारखे राहतील. संपलं की नाही. कुठले कुठले आहेत अनर्थ ते, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य, हे जे आहेत हे पूर्णतः नाही जाणार. थोडा क्लीन आहे, रूम क्लीन आहे, तरी बघा त्याच्या खाली खूप कचरा आहे, याच्या खाली कचरा असेल, आहे का शुद्ध ती, दिसते सगळं क्लीन आहे, याच्या खाली जाळ असेल, या टेबलाच्या खाली, जोपर्यंत कम्प्लीट क्लीन नाही असेल. तर त्याप्रमाणे त्याला म्हणतात अंधकार, इन द सेन्स हृदय शुद्ध नाहीये, अज्ञान. तर हळूहळू मध्ये मध्ये काय येईल आपल्याला, मद येईल, मद, गर्व, हे आता मी शुद्ध भक्त झालो, जे काय असेल. म्हणजे हे अनर्थ कधी पण, शुद्ध प्रेम जोपर्यंत नम्र होणार नाही, कम्प्लीट सरेंडर होणार नाही, तोपर्यंत जाणार नाही. तोपर्यंत भगवंताचे पूर्णपणे भगवंतांना समर्पित होऊन सेवा करत राहील, कथा श्रवण दृष्टी, यांनी क्लीन केलं नाही हृदय, तोपर्यंत हे अज्ञान राहील. ते भगवान म्हणतात मी एवण, भगवंत म्हणतात मी अनुकंपा करून काय करेल, ज्ञान दीपेन भासत, त्याच्या हृदयात बुद्धीमध्ये नाही ज्ञान येईल. अरे, तर कधी कधी दिसेल की अरे मी पॉवरफुल आहे, नंतर अजून अरे नाही, ज्ञान, आपली बुद्धी काय आहे, आपल्याला जागृत करेल, तू कोण आहे, मातीत मिळशील, राख, नाही तर काय होईल आपलं, माती किंवा विष्ठा, हेच आपलं काय अंतिम, आपलं काय म्हणतात त्याला, निष्कर्ष होणार आहे या शरीराचा, काय होईल, आगीत गेला, अग्नीत गेला तर राख होईल, त्याला काय केलं तर, बरी केलं तर किडे खातील, विष्ठा होईल, हे की नाही. आणि लास्ट काय आहे? म्हणजे तर अशा प्रकारे मग आपलं शरीर नष्ट होऊन जाईल. तर कुठला गर्व आहे तुमचं, हे तर हे ज्ञान जे आहे, ज्ञान दीपेन भासू, त्याला आपल्या हृदयात अंधकार नाहीसा होतो, ते भगवंत आपल्याला मदत करते. तर उदाहरण दिलं आहे की बनारस मध्ये जेव्हा भगवंत काय करत होते, चैतन्य महाप्रभू प्रचार करत होते, तिथे प्रकाशानंद सरस्वती नावाचे खूप ज्ञानी विद्वान पंडित होते. त्यांना इतका गर्व होता, वेदांत पठण, म्हणजे वेदांतिस्ट होते ते, की अरे हे काय, रस्त्यावर हरे कृष्ण महामंत्र म्हणून जाणतात, हे मूर्खांचं काम आहे. किंवा एक बालिष्ट आहे, आम्ही तात्विक विद्वान आहे, हे त्यांना गर्व झाला, हे की नाही? पण त्यांच्या अंतःकरणातील हा सगळा जो अंधकार भगवंतांनी काढला, कशाने, ज्ञानदीपेन भासून, इन द सेन्स जेव्हा त्यांच्याशी त्यांचा संपर्क आला, तेव्हा भगवंतांनी इतक्या नम्रतेने त्यांना, त्यांच्याशी संवाद घातला, की त्यांना काय, त्यांना लगेच कळालं, अरे हे तो आपल्यापेक्षा महान आहे. कारण ज्ञान काय आहे? जेवढे तुम्ही, आपल्याला ज्ञान येईल तेवढं आपण नम्र व्हायला. तर ज्ञानाची हे काय, पुष्टी काय, अरे हा खूप ज्ञानी आहे म्हणजे काय, तो तेवढा नंबर असला, नाही तर तो ज्ञानी नाही. तर जेव्हा प्रकाशानंद सरस्वतीने बघितलं की अरे हे मोठे एवढे संन्यासी आणि तेजस्वी संन्यासी आहे, पण ते आपल्यासोबत डायसवर बसत नाही, म्हणजे बेसिकली आपल्यासोबत बसत नाही, वर डायसला काय म्हणून आपण वरती, जे काय असेल म्हणजे, हा, हा ते स्टेज तर anyway, मराठीत तर बेसिकली हे वर एकदम वरच्या याच्यावर बसले होते, सोफ्यावर, म्हणजे जे काय असेल ते डायसवर बसले, आणि महाप्रभू येतात आणि काय करतात, जिथे पाय धुतात तिथेच बसतात. तर प्रकाश म्हणलं अरे तिथे कसं बस, आमच्यासोबत बसा. तेवढं नाही, मी इथे ठीक आहे, मी तुमच्यासारख्या विद्वानासाठी सोबत बसू शकत नाही. तर प्रकाशानंद सरस्वती स्वतः येऊन त्यांना म्हणतात, नाही नाही, हे नाही,
त्यामुळे त्यांना काय झालं, ज्ञान मिळालं की ही नम्रता, की व्यक्ती हा याचा गर्व जाईल जेव्हा त्याला हे ज्ञान होईल की मी कोण आहे. जेव्हा जेव्हा आपण समजू की मी सगळ्यांपेक्षा वरचढ आहे, त्याला म्हणतात अज्ञान, घोर अज्ञान. तर एक वाक्य लिहिलं की आधुनिक तत्वज्ञानांना वाटतं की विवेक बुद्धी असल्या वाचून मनुष्याला शुद्ध ज्ञान प्राप्त होऊ शकत. तर अशा लोकांकरिता भगवंत या श्लोकात म्हणतात की जे शुद्ध भगवत भक्तीमध्ये निमग्न आहेत त्यांना जरी पुरेसे शिक्षण नसले किंवा पुरेसे वैदिक तत्व ज्ञान नसले तरी मी त्यांना सहाय्य करतो. याचा उद्देश काय आहे, याचं म्हणणं काय आहे की जरी आपल्याला पूर्ण शास्त्रांचा वेदांचं ज्ञान नाही आहे, सपोज शैक्षणिक ज्ञान नाही, पण जरी तुम्ही हे तत्व जाणलं, काय जाणले की कृष्ण कोण आहे, अहम सर्वस्व प्रभो मत्त सर्व प्रवर्तते, आणि पूर्ण जीवन तुम्ही श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये लावले, तर कृष्ण तुमचं बाकी सगळं ज्ञान पुरवतील. तुम्हाला वैयक्तिक ते ज्ञान प्राप्त करण्याची गरज नाही. याचा अर्थ काय आहे की शैक्षणिक ज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञान हे त्याच्यात खूप फरक आहे. कोणी म्हणेल की विद्वान पंडित आहे, तर हे श्लोका सगळ्यात त्यांनी ते जे शास्त्र त्यांनी ते काय केलं, पठन केलंय, पण मर्म नाही जाणला. त्याचं उदाहरण काय आहे की महाप्रभू एकदा साऊथ इंडियाला जातात, तेव्हा बघतात की एक ब्राह्मण तो भगवद्गीता वाचतोय, पण सगळे हसतात आहे. तो विचारपूस करणार, अरे हसता का? थोडा, अरे तो अनपढ, त्याला वाचता येत, लिहिता वाचता येत. तो महाप्रभू म्हणता, अरे तुम्ही काय करताय, तुम्ही वाचताय? तो म्हणाला, मी माझ्या गुरूंचा आदेश पालन करतोय. त्यांनी म्हटलं रोज भगवद्गीता वाच, पण मला काही व्यवस्थित वाचता येत नाही, असं तुडत तुडत वाचतो. पण मग तुम्ही रडता का बरं? तुमच्या डोळ्यातून सतत अश्रू येतात. ते म्हणतात की मी कृष्ण आणि अर्जुनाचा हा जो फोटो बघतो की कृष्ण हे साक्षात परमपुरुष भगवंत आहे, गोविंद, ते आपल्या भक्तासाठी सारथी झालेले आहे. हे किती मोठी कृपा आहे, ते हे मला म्हणजे हे समजत नाही की भगवंत किती कृपाळू असते. तर महाप्रभू म्हणतात तुला गीता कळाली, बाकी कोणाला कळलं नाही, जरी तुला ऍक्च्युली श्लोक पाठ नसतील. तर काय समजलं आहे, निष्कर्ष समजलाय की कृष्ण कोण आहे. तर हे याला म्हणतात कृष्णाची कृपा. तर शुद्ध भक्ताला आपल्या भौतिक गरजांबद्दल चिंता करण्याची आवश्यकता नसते, कारण जेव्हा तो आपल्या अंतःकरणातील अंधकाराचा नाश करतो, तेव्हा त्याच्या प्रेममय भक्तिमय प्रसन्न झालेले भगवंत त्याला सर्व काही आपोआप पुरवतात. हेच भगवद्गीतेच्या उपदेशांचे सार आहे. ऍक्च्युली याच्यावर आपल्याला भरोसा नाही येणार, आहे की नाही? पण मुद्दा हाच आहे की कशा प्रकारे भगवंत आपल्याला मदत करतील हे माहित नाही. आता उदाहरण की एक व्यक्ती बोटने जात असतो समुद्रात, आणि त्याची वादळ येतं आणि तो कुठल्या तरी दिशेला जाऊन त्याची बोट तुटते. काय होते? तुटून जाते. तर आता तिथे तो निर्जन जंगल आहे. तो वाट बघतो, कोणी येत नाही, येत नाही, तिथे राहत होतो, म्हणजे राहायला सुरुवात करू. तर तिथे काय करतो, ते झोपडी बांधतो, मग खूप कष्ट करून झोपडी बांधतो. कोणी येत नाही, असं फळ खात राहतो. तर तेवढ्यात काय होतं, एक दिवस वीज चमकते आणि त्या झोपडीवर पडते आणि झोपडी जळायला लागते. मोठा धूर आणि आग होती. तर तो भगवंतांना कोसायला लागतो की अरे तुला हे बघून मला मला असं बघूनही सुखी नाही तू, की माझं हे घर पण तू जाळून टाकलं. आलं लक्षात? पण तो धूर बघून एक बोट येते आणि त्याला म्हणतात, तो म्हणतो, अरे आले मला वाचवलं तुम्ही, नाही तर आता भगवंतांनी मला मारण्यासाठी प्रयत्न थोडं काय, कसं काय, थोडं रे झोपडी जाऊन टाकली, थोडा रे तो जाळ बघूनच आम्ही आलो. तो धूर बघितला, आम्हाला वाटलं अरे इथे धूर येतो म्हणजे कोणतरी माणूस आहे एकाच ठिकाणी. तर हे समजायला पाहिजे की कशा प्रकारे भगवंत मदत करतो. त्याला म्हणतात शरणागत, आहे की नाही? तर आई त्याला एखाद्याला चोपून काढेल, पण त्याला माहिती आहे की तो घराबाहेर नाही काढणार, पण तो म्हणजे त्याचा खून करतो.
म्हणजे समज माहित नाही की का मारला, तर तो ड्रग्ज घेऊन आला. तर ड्रग्ज घेऊन आला तर काय हाड घालेल? ड्रग्ज घालून आला तर मारच मिळेल ना. पण तर ते समजायला काय मिळेल आपल्याला, ती ऐपत, आय मीन ती ती लेवल क्रॉस, ती लेवलला यावं लागलं आपल्याला. म्हणजे साधू संत तथा भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा. निष्ठा, ऍटलीस्ट निष्ठा तरी पाहिजे. तेव्हा कुठे तुमची रुची आसक्ती येईल. ते तेव्हा कुठे आपल्याला समजेल की अरे, गाडी दिसते पण आपला मार्ग तो करत राहा. तर भगवंत सगळे पुरवतील. येतं लक्षात. अर्जुन मग हे ऐकल्यानंतर म्हणतो की, तर ही चतुश्लोकी ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो येस, परम ब्रह्म परम धामम पवित्रम परमम भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम विभुम आहुस्त्वाम ऋषयः सर्वे देवर्षि नारदस्तथा असितो देवलो व्यास स्वयं च ब्रवीषि मे. अर्जुन आता तो काय झालेला आहे, कन्व्हिन्स झालं की तुम्हीच पुरुषोत्तम भगवान, परमधाम, परम पवित्र, परम सत्य आहात. तुम्ही शाश्वत दिव्य आदिपुरुष अजन्मा विभू आहात. हे सगळे आपण कव्हर केलेलं आहे बऱ्यापैकी, हे की नाही. नारद, असित देवल आणि व्यास यांसारख्या महर्षींनी तुमच्याबद्दलच्या या सत्याला पुष्टी दिली आहे, आणि आता स्वतः तुम्ही हे मला तेच सांगत आहे. आता अर्जुन म्हणतो की मी असं नाही की मी तुम्हाला माझा मित्र आहे म्हणून आता मी हे केलेलं आहे, मीच मान्य करतो. हे सगळं आधी महर्षी लोक जे आहेत त्यांनीही तुम्हाला अशाच प्रकारे जाणलेलं आहे. तर भक्त जो आहे हा कधी काहीतरी नवीन नाही करणार. तो काय सांगेल, काय म्हणतो तो, त्याला पुष्टी आहे का आपल्या पूर्वजांची. पूर्वज कोण? तर आपले गुरु शिष्य परंपरेतून आलेले आहेत हे ज्ञान. म्हणून तो म्हणतो की सर्वम एतदृतं मन्ये यन्मां वदसि केशव, नहि ते भगवन् व्यक्तिम विदुर्देवान दानव. हे कृष्ण, तुम्ही जे सर्व मला सांगितले आहे ते मी पूर्णतः सत्य मानतो. हे भगवान, देवता तसे दानव तुमचे व्यक्तिगत जाणू शकत नाही. कृष्णाने आधीच सांगितलंय, नमे विदू सुरगणा. महर्षी महर्षी महर्षीन प्रभवम न महर्षया, म्हणजे माझा जो काय प्रभवचा अर्थ आहे ऐश्वर्य. तर काय नाही जाणत कोण, देवता दानव आणि महर्षी, माझं ऐश्वर्य का नाही जाणत? कारण अहम आदिर्ही देवाना महर्षी नामचं सर्वशा. जसं उदाहरणार्थ, जो कुठल्या मुलाला आपल्या वडिलांकडे किती पैसे आहे माहित पडेल का? माहित नाही. जोपर्यंत ते सांगत नाही की याच्यात बँकेत एवढे आहे, याच्यात हे आहे, त्याला माहित नाही पडू शकत. त्याला माहिती आहे की अरे मला 50 रुपये देतात महिन्याचे, बंद झाले. 100 रुपये तर त्याची, त्यांच्याकडे किती पैसा माहित नाही पडणार. ते सांगतील का सगळे जमान्याला? कधी माहित नाही. त्याच प्रकारे भगवंतांचं ऐश्वर हे देवता ऋषी आणि म्हणजे देवता असुर आणि ऋषी पण नाही जाणू शकत. कारण भगवंतांपासून त्यांची उत्पत्ती झाली, म्हणजे ते त्यांचे अंश आहे. जेव्हा मुलगा मोठा झाला, काय तो म्हणतो अभी मैं पप्पा आपका बिझनेस संभाल, तेव्हा कुठे सांगतो की आपला इधर इन्व्हेस्टमेंट आहे, इधर इन्व्हेस्टमेंट. हा लक्ष, मग काय मिळेल? मग पूर्ण पॉवर ऑफ अटॉर्नी दिलेली की अभि तुम संभाळ, कारण आता तू लायक झाला. त्याच प्रकारे भगवंत, नारद, असित, देवल हे कोण आहेत? हे आता ऋषी आहेत. त्यांना स्वतःच काही जीवनाचं ध्येय नाही. काय आहे? फक्त कृष्ण एक, म्हणजे कृष्णाची इच्छा काय आहे? सगळ्या बद्ध जीवांना परत आणणे. तीच इच्छा कोणाची आहे? नारद आणि बाकी सगळे ऋषी. त्यांनी नाही प्लॅन केला, चलो मेरा एक महल बांधून टाकतो आता. एक चांगला नारद ऋषी म्हणतात त्याला 6 दिवसात, 3-4 नाईट्स आता आराम करूया, है ना. एक वर्षात. असे प्लॅन नाही आहे त्यांचं. काय आहे ते, जे इच्छा आहे ती कृष्णाशी मॅच झाली, त्यामुळे सगळं ऐश्वर भगवंतांचं त्यांना काय असं. आलं लक्षात.
स्वयं एवात्मनात्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तमं भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते. तर इथे भगवंतांना उल्लेखून काय काय म्हणलेलं आहे, हे पुरुषोत्तम, पुरुषामध्ये उत्तम, हे भूत भावन, हे भूतेश देवाधिदेव आणि हे जगतपती. खरोखर तुम्हीच केवळ आपल्या अंतरंग शक्तीद्वारे स्वतःला जाणू शकता. तर भगवंत जे आहे त्यांच्या दोन म्हणजे बेसिकली तीन शक्ती आहेत. त्याच्यातली सगळ्यात पॉवरफुल कोण आहे? अंतरंगा शक्ती. त्यानंतर तटस्थ शक्ती, म्हणजे ज्यात जीव येतात, आणि त्यानंतर बहिरंग शक्ती. पण ही जी तटस्थ शक्ती आहे, तर बहिरंग शक्ती म्हणजे माया शक्ती बेसिकली. पण ही माया जी आहे ही तटस्थवर प्रभाव पाडू शकत नाही जोपर्यंत त्याने अंतरंगा शक्तीचा आश्रय घेतला. पण जेव्हा तो बहिरंगा शक्तीचा आश्रय घेतो, तेव्हा ती त्याच्यापेक्षा वरचढ होते. म्हणजे त्याला माया आपल्या जकडात, तेव्हा तो तिच्या अधीन होतो, हे लक्षात घ्या. तर प्रभुपाद इथे लिहितात कशा प्रकारे नास्तिक किंवा आसुरी प्रवृत्तीचे लोक श्रीकृष्णांना जाणू शकत नाही, आणि अर्जुन आणि त्याच्या अनुयायांप्रमाणे जे भक्तीद्वारे भगवान श्रीकृष्णांनी संबंधित आहेत तेच केवळ श्रीकृष्णांना जाणू शकतात. तसं म्हटलं मी, जे मुलं मोठे झालेले आहेत आणि त्यांनी माता पित्यांना काय जे काय म्हणतात त्याला, नम्रतेने वागतात, त्यांना सगळं काही माहीत पडतं. तर हे काय आहे कृष्ण विज्ञान? तर काय जाणतात ते? की भगवान, ते काय झालंय, भौतिक जगत काय आहे, ब्रह्मांड आहे. हे झाले भौतिक जग, जेल, हे झालं माहित झालं. नेक्स्ट काय आहे? की पुरुषोत्तम भगवान आहे, जे हे जेलमध्ये जे राहणार आहेत त्यांची पालन पोषणासाठी किंवा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी किंवा परत येण्यासाठी परमात्मा एवढून त्यांच्या हृदयात गेले. सगळ्या अणूंमध्ये सगळ्या आहे, है की नाही? पण यांना काय करायचं आहे? उपभोग घ्यायचा आहे, है की नाही? तर त्या जेलमध्ये तुम्ही त्या तुमचा वैयक्तिक स्वातंत्र्याचा दुरुपयोग करा, है की नाही? आणि हे जेल कुठे प्रस्थापित आहे? तर भगवंतांची जी जे शरीराचं तेज आहे, त्याला म्हणतात भ्रमण, त्या भ्रमणाच्या कोपऱ्यामध्ये हे आहे. पण काय, आंधळी कोठडी आहे सपोज, आलं लक्षात? तर हे जेल आंधळी कोठडी कसं आहे, हे अंडासारखं आहे. अंडा म्हणजे बंद आहे ते. त्याच्या बाहेर प्रकाशच आहे, भ्रमण. पण आपण काय राहतो, एका भ्रमणात दुसऱ्या भ्रमणात जातोय, पण त्या भ्रमणात नाही जात. कोण जातो? ज्ञानी जाऊ शकतो, पण त्याला, ज्ञानी तो प्रकाशात गेला पण माहित नाही कुठे जायचं, हा प्रकाश कुठून आलेला आहे. तर परत कुठे झाला तर परत जेलमध्ये, म्हणजे परत दुसऱ्या ब्रह्मांडात. फक्त भक्ती योगी जो आहे तो जाणू शकतो की बेसिकली तिथे मी काय करत होतो, सेवा करत होतो. त्या याथे मी काय करतो, भगवंतांचे नियम फॉलो करतो या अंड्यामध्ये सतत 24 तास. तर काय होईल, ते म्हणतात तेच घेऊन जातो, मोक्ष. असा ओव्हरनाईट तो काय होईल, भौतिक जण तिकडे, त्याला काय फरक पडणार नाही. त्याला 5 वाजले त्याला मंगल आरती, म्हणजे जे काय असेल, तो सेवा 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 कृष्ण जाणतो. तिथे तो म्हणत नाही माझ्यासाठी काय. जोपर्यंत हे वृत्ती होत नाही तोपर्यंत यातून सुटका नाही. तर भक्तीमध्ये असं काहीच नाही की जे काहीतरी वेगळं करणार आहे आपण. आध्यात्मिक जगात गेल्यानंतर काहीतरी नवीन माहित, नवीन काहीच नाही आहे. हेच आहे जे आता करतोय बघ. जे करतोय तेच आपल्याला शुद्ध भावनेने करायचं. तर यालाच म्हणतात ब्रह्मेती परमात्मेती भगवान इति शब्दते, याला म्हणतात परमसत्य. हे ज्ञान भगवंत कोणाला देतात? जे अर्जुन आणि त्याचे अनुयायी आहे, पूर्णपणे जाणतात की भगवंत हे परम ब्रह्म, परम नाम, पवित्र, अशा प्रकारे त्यांना हे ज्ञान मिळतं. आता तो विचारतो
वक्तुमर्हसि अशेषेण दिव्या हि आत्मविभूतया याभिर्विभूतिभिर्लोकाम इमां स्वं व्याप्त तिष्ठसि. तर त्यांनी ते म्हटलं की ज्या दिव्य ऐश्वर्याद्वारे तुम्ही सर्व ग्रहलोक व्यापून राहिला आहात, त्या अलौकिक ऐश्वर्याचे कृपया मला सविस्तरपणे वर्णन करा. की आता तुम्ही या भौतिक जगामध्ये कुठल्या प्रकारे ऐश्वर, म्हणजे कसे काय तुम्ही सर्वत्र व्याप्त आहात, तुमच्या ऐश्वर्याबद्दल मला सांगा सविस्तरपणे. कथम विद्यामहम योगीन स्वाम सदा परिचिंतयन केशु केशु च भावेषु चिंत्योसी भगवन्मया. कशाला पाहिजे त्याला माहिती? हे योगेश्वर कृष्ण, मी तुमचे कसे निरंतर चिंतन करावे आणि मी तुम्हाला कसे जाणावे, हे भगवान कोणकोणत्या विविध रूपात मी तुमचे स्मरण करावे. तर या भौतिक जगात आपल्याला सगळं काय दिसतंय, आपल्याला वाटतं हे वेगवेगळे आहे. म्हणजे बेसिकली हे काय आहे, कृष्णाच्या व्यतिरिक्त, म्हणजे कृष्णापेक्षा वेगळं आहे. कृष्ण म्हणतात जे जे विभूती आहे, जे जे अलौकिक ऐश्वर आहे, ते मी आहे. तर आता ते भगवंत सांगेल, जेणेकरून आपण बघू जिथे जिथे ऐश्वर तिथे 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 काय कृष्ण आहे. म्हणजे सगळीकडे कृष्णाचं चिंतन झालं. विस्तरेणात मनोयोगम विभूतीं च जनार्दना भूय कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति ते नास्ति मे मृतम. हे जनार्दन, कृपया आपल्या योग शक्तीचे आणि ऐश्वर्याचे विस्ताराने वर्णन करून सांग. तो विस्ताराने विचार. अर्जुन, तुमच्याबद्दल श्रवण करून मी कधीच तृप्त होत नाही, हे हा एक शुद्ध भक्ताचा लक्षण आहे. तो श्रीकृष्णाचे श्रवण करून कधीच तृप्त होत नाही. कारण मी जितके अधिक श्रवण करतो तितके मला अधिक तुमच्या अमृतमयी संभाषणाचे रस आस्वादन करण्याची इच्छा होती. तर भगवंत म्हणतात, हंत ते कथयिष्यामि दिव्या हि आत्मविभूतया प्राधान्यता करू श्रेष्ठ नास्त्यंतो विष्टरस्य मे. भगवान म्हणतात, ठीक आहे, मी तुला माझ्या विलोभनीय अभिव्यक्तींबद्दल सांगेल, विभूतीबद्दल. परंतु ज्या प्रमुख अभिव्यक्ती आहेत त्यांच्याबद्दलच मी कथन करेन, कारण हे अर्जुना माझे ऐश्वर अनंत आहे. तर भगवंतांचं ऐश्वर्य कथन कोण करताय? अनंत शेष. कथन चाललंय त्यांचं, अजून संपलं नाहीये. विचार करा. तर श्रीकृष्णांच्या महिमा आणि ऐश्वर्य आकलन करणे हे शक्य नाही, कारण आपली इंद्रिय अपूर्ण आहेत आणि आपण अंश असल्या कारणाने विभूला पूर्णपणे जाणू शकत नाही. जसं उदाहरण दिलं की सपोज 6 आंधळे व्यक्ती आहेत, त्यांच्या समोर काय आणतात? हत्ती आणतात. तर हत्तीचं वर्णन करा. ते एक सोंड पकडतो, म्हणतो अरे हा सोड हे कसं, हा असं वाटतं काहीतरी मोठं लाकूड आहे. आलं लक्षात? म्हणतो अरे पाय बघितला, म्हणजे अरे हा तर खोड आहे पाय. शेपटी पकडतो तो, म्हणतो अरे दोर आहे. तो पोट पकडतो, म्हणतो भिंत आहे. तर ऍक्च्युली आहे का हे? वेगवेगळं छोटं छोटं स्पष्टीकरण आहे, पण ऍक्च्युली ही हत्ती वेगळा आहे. त्याच प्रकारे आपले जे इंद्रिय हे इतके अपूर्ण आहेत की आपण बॅक्टेरिया बघू शकत नाही. आम्ही एवढ्या हजारो बॅक्टेरिया याच्यात असते, आपल्या या डोळ्याने दिसत, चष्मा घातलेला आपण, आहे की नाही? कारण दुरून दिसणार नाही की यांनी काय घातलं, तर एवढी अपूर्ण इंद्रिया. तर ती भगवंतांना कसं जाणू शकणार आहे? म्हणून विभूती म्हणजे विलक्षण ऐश्वर, आहे की नाही? विभूतीचा हे काय होतं व्याख्या? विलक्षण ऐश्वर, जे आपल्या अपूर्ण इंद्रियांनी ते जाणू शकत नाहीत, आहे की नाही? काही लोकांकडे इतका पैसा असतो की तुम्ही म्हणतील 10 करोड 20 करोड, तेवढे हे तर आमचे कसेच खर्च आहे. याला म्हणतात विलक्षण ऐश्वर. आता इथे भगवंत सुरू करतात आपले सांगायला विभूती. अहम आत्मा गुणाकेश सर्व भूताशय स्थित अहम आदिश्य मध्यम च भूतानाम अंतमेव च. मी सर्व जीवांच्या अंतर यावी स्थित असणारा परमात्मा आहे. मीच सर्व आधी, सर्वांचा आदी मध्य आणि अंत आहे. हे आधीच आपण बघितलं होतं की भगवंत सर्व काही जाणतात. वेदाहम समतीतानि वर्तमानानि चार्जुना भविष्यानि च भूतानि माम तू वेदन कश्चन. तर भगवंत ना सगळं भूत भविष्य आणि वर्तमान काय माहिती. आदित्यानाम अहम विष्णू ज्योतिषाम रविरंशुमान मरिचिर मरुताम अस्मी नक्षत्राणाम अहम शश. तर तुम्हाला एक चार्ट बनवावा लागेल
हे सगळं तुम्हाला, हे सगळे भगवंतांच्या विभूती लिहून काढा. कसल्या? तर आदित्यांमध्ये भगवंत कोण आहे? विष्णू. तर आदित्य जे आहेत, अं, त्यांच्यामध्ये आदित्य म्हणजे कोण? हा, आदित्यांमध्ये म्हणजे जे आदित्य पुत्र त्यांना म्हणतात आदित्य. आलं लक्षात? त्यांच्यामध्ये श्रीकृष्ण आहेत. तर बेसिकली आय मीन वामन देव हे कोण आहेत? इंद्रांचे लहान भाऊ आहेत, हे की नाही? तेजस्वान मध्ये दैदिप्यमान सूर्य मी आहे. तर जे काही तेजस्वी दिसेल त्याच्यात कोण आहे? भगवंत. तर सूर्यापेक्षा तेजस्वी या भौतिक जगात काही नाही, आहे की नाही? मरुद्गणांमध्ये मरीची आहे. नक्षत्रांमध्ये चंद्र आहे. तर ज्या ज्या गोष्टींमध्ये सगळ्यात बेस्ट जे आहे ते कृष्ण आहे. वेदानाम सामवेदोस्मी. 4 वेद आहेत, त्यात सामवेद मेन आहे. ते भगवंत म्हणाले. देवानाम अस्मी वासवः. देवतांमध्ये स्वर्गाचा राजा इंद्र मी आहे. राजा इंद्र काय? सर्व देवतांचा राजा आहे. म्हणून देवतांमध्ये इंद्र मी आहे. इंद्रियाणाम मनश्चास्मी. मन हे सर्व इंद्रियांचा अध्यक्ष आहे, हे की नाही? म्हणून इंद्रियांमध्ये कोण आहे? भगवंत. भूतानाम अस्मी चेतना. सर्व प्राणी मात्रांमधील चेतना मी आहे. तर आपल्या शरीरामध्ये चेतना नसेल तर काहीच नाही. म्हणून कोण आहे त्याच्यात? आपलं मेन काय? भगवंत चेतना आहे. रुद्राणाम शंकरस्य अस्मी. 12 रुद्र आहेत, त्याचे कोण आहेत? मेन शंकर मी आहे. वित्तेशो यक्ष राक्षसा. यक्ष राक्षसांमध्ये कुबेर मी आहे. वसुनाम पावकश्चास्मी मेरू शिखरिणाम. वसूंमध्ये अग्नी मी आहे. किती वसू आहेत? 7 की 8, किती वसू आहेत? अष्टवसू. त्याच्यातले अग्नी मी आहे. सर्व पर्वतांमध्ये मेरू पर्वत. तर मेरू पर्वतापेक्षा मोठं कोण नाही. पुरोधसांचं मुख्य माम विद्धी पार्थ बृहस्पती. पुरोहितांमधील प्रमुख पुरोहित कोण आहे? स्वर्गात स्वर्गात इंद्राचे पुरोहित बृहस्पती, ते मी आहे. सेनानींनाम अहम स्कंद. सेनापतींमध्ये कार्तिकेय. आणि सरसाम अस्मी सागरा. जलाशयांमध्ये मी सागर. तर जलाशयांमध्ये सागर हा आहे ज्याला अंत नाही, ज्याला खोल नाही, ज्याला सीमा नाही. महर्षीणाम भृगुरहम. महर्षींमध्ये भृगु मुनी मी आहे. गिराम अस्मी एकम अक्षरम. ध्वनीमध्ये दिव्य ओंकार मी आहे. यज्ञानाम जप यज्ञोस्मी. यज्ञांमध्ये जप यज्ञ मी आहे. हरे कृष्ण महामंत्र जप. स्थावराणाम हिमालय. अचल पदार्थांमध्ये मी हिमालय. हे तुम्हाला चार्ट बनवायचा लिहून. रिकाम्या जागा येतील किंवा काय येईल ते तुम्हाला लिहायचं आहे. अश्वत्थम सर्व वृक्षाणाम. सर्व वृक्षांमध्ये अश्वत्थ वृक्ष. देवर्षीणामच्या नारद. गंधर्वाणाम चित्ररथ. सिद्धानाम कपिलो मुनी. उच्चैश्रवस्तम अश्वानाम विद्धि माम अमृतोद्भवम. ऐरावतम गजेंद्राणाम नराणाम च नराधम. तर समुद्र मंथनातून कोण कोण आलेला आहे? उच्चैश्रवा हा कोण आहे? घोडा आहे. आणि गजेंद्र मध्ये आपला ऐरावत हा हत्ती आलाय. तर हे भगवंतांचे काय आहेत? विभूती आहे. आयुधानाम अहम वज्रम धेनुनाम अस्मी कामधु. प्रजनश्चास्मी कंदर्प सर्पाणाम अस्मी वासुकी. की प्रजोत्पादनास प्रजोत्पादनास कारण असणारा कामदेव मदन मी आहे. जो सर्व जीवांवर कंट्रोल करतो तो मदन मी आहे. म्हणून भगवंत काय? मदन मोहन. तो इव्हन मदनालाही काय करू शकतो? मोहित करू शकतो. तर तो मदनच मी आहे. सर्व आयुधांमध्ये वज्र मी आहे. तर वज्र जे आहे त्याच्यावर कोणी पण बेसिकली इतर वेपन मध्ये वज्र हे पॉवरफुल आहे. गायींमध्ये सुरभी गाय मी. सर्पांमध्ये वासुकी.
नागांमध्ये अनंत नाग, जलचरांमध्ये वरुण, पितरींमध्ये आर्यमा आणि नियम करणाऱ्यांमध्ये यमदेव, दैत्यांमध्ये प्रल्हाद, दमन करणाऱ्यांमध्ये काळ मी आहे, पशूंमध्ये सिंह आणि पक्ष्यांमध्ये गरुड, पवित्र करणाऱ्यांमध्ये वायू आहे. आपल्याला माहिती आहे वायू घाण जागेतही काय करतो, स्वच्छ करतो. शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये राम मी आहे, मत्स्यांमध्ये मकर मासा आणि प्रवाही नद्यांमध्ये गंगा नदी. सर्व सृजनांचा आदी अंत आणि मध्य मी आहे, सर्व विद्यांमध्ये अध्यात्म विद्या, तर्कशास्त्रामध्ये निर्णायक सत्य मी आहे, अक्षरांमध्ये अकार, समासांमध्ये द्वंद्वमास, अविनाशी काळ मी आहे आणि सृष्टीकर्त्यांमध्ये ब्रह्मदेव मी. सर्व हरण करणारा मृत्यू मी आहे, भविष्यामध्ये अस्तित्वात येणाऱ्या प्रत्येक वस्तूचे कारणही मीच. स्त्रियांमध्ये कीर्ती, ऐश्वर, मधुरवाणी, स्मृती, बुद्धी, दृढता आणि क्षमा मी आहे. सामवेदातील स्तोत्रांमध्ये बृहत साम मी आहे, छंदांमध्ये गायत्री मी आहे, मासांमध्ये मार्गशीर्ष, नोव्हेंबर डिसेंबर मी आणि ऋतूंमध्ये वसंत मी आहे. फसविणाऱ्यांमध्ये द्यूत मी आहे, तेजस्व्यांमध्ये तेज मी आहे, विजय मी आहे, साहस पलवानांचे बलही मीच आहे. वृष्टीवंशांमध्ये वासुदेव मी आहे, पांडवांमध्ये अर्जुन, मुनींमध्ये व्यास आणि महान विचारांमध्ये कवींमध्ये उशना कवी मी आहे. अराजकतेचे दमन करणाऱ्या सर्व साधनांमध्ये दंड मी आहे आणि विजयेच्छू आहेत त्यांची नीती मी आहे. रहस्यांमधील मौन मी आहे आणि ज्ञानीजनांमध्ये ज्ञान मी आहे. यच्चापि सर्वभूतानां बीजं तत् अहम अर्जुनम न तदस्ति विना यस्याम मया भूतम चराचरम. तसेच अर्जुन संपूर्ण सृष्टीचे बीज मी आहे, कोणताही चराचर प्राणी माझ्या विना असते तर असो, हे जाणायला पाहिजे. 84 लक्ष योनी ही भगवंतांच्या काय हस्तक्षेपाशिवाय काहीच करू शकत नाही. गवताचं पातही हलू शकत नाही भगवंतांचे. नान्तोस्ति मम दिव्यानां विभूतीनां परंतप एष तु उद्देशतः प्रोक्तो विभूतेर विस्तरो मया. हे परंतु माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही. मी तुला जे सांगितलं आहे ते माझ्या अनंत विभूतींचे केवळ सूचक आहे. म्हणून तत्व काय जाणायचं, अनंत आहे भगवंतांचे विभूती. यद्यद विभूती मत सत्वम श्रीमद ऊर्जितम एव. जिथे जिथे तुम्हाला ऐश्वर्यवान, सुंदर आणि तेजस्वी अभिव्यक्ती दिसतात, काय समजायचं, तत्तत एवावग अक्षत्व मम तेजो अंश संभव. त्या सगळ्या गोष्टी केवळ माझ्या तेजाच्या एका स्फुल्लिंगातून उत्पन्न झाल्या ते झाल्या. अरे मोठा वज्र, मोठा पर्वत, सिंह, हिमालय, हे काय एक भगवंत तेजाच्या एक स्फुल्लिंगातून निघले. तर महान किती भगवंत, किती महान ते जाण. अथवा बहुन येते न किं ज्ञातेन तवार्जुना विष्टभ्याहम इदम विष्टभ्याम इदम कृष्णम एकांशेन स्थितो जगत. परंतु हे अर्जुना, या साऱ्या सविस्तर ज्ञानाची काय आवश्यकता आहे, माझ्या केवळ एका अंशाने मी हे संपूर्ण विश्व व्यापून धारण करून जायला धारण करते. कसं काय, भगवंतांनी काय केलेलं आहे, भगवंतांच्या विस्तार जो असतात, भगवंत आहेत, नंतर भगवंतांचा विस्तार काय आहे, बलदेवजी आहेत. बलदेवजी आहेत, त्यांचा विस्तार कशामध्ये होतो, चतुश्लोकी आपला चतुर्व्यूह, वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध. त्यांचा वासुदेव विस्तार नारायण, त्याच्यात डबल दुसरा चतुर्व्यूह, त्याच्यात नारायण परत एक. आणि त्यांच्या विस्तारामध्ये कोण येत आहे, तर महाविष्णू. आणि महाविष्णू जे आहेत, त्यांच्या महाविष्णू स्वतः जे आहेत ते आपला श्वास बाहेर सोडतात येतं हजारो ब्रह्मांड बाहेर. तो म्हणजे एक अंशेन स्थितो जगत, एवढे ते किती विस्तार आहे. एवढ्या विस्तारानंतर एकांशतेन स्थितो जगत, त्यांनी जग धारण केलं. हे समजायला पाहिजे. म्हणून भगवंत जे आहेत हे सर्व सृष्टीचे उगम आहेत, त्यांच्याहून कोणी श्रेष्ठ नाही आणि तुमच्या समान नाही. असम ऊर्ध्व, भगवंतांच्या समान कोणी नाही. अ म्हणजे नाही,
सम नाही आणि ऊर्ध्व म्हणजे वर नाही, म्हणून त्यांचं नाव काय? असम ऊर्ध्व. लिहा, असम ऊर्ध्व म्हणजे भगवंतांच्या समान कोणी नाही आहे आणि भगवंतांपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. हे आहे मेन बेसिक विभूती योग. हरे कृष्ण.